मोठ्या प्रमाणात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती लोकप्रिय, लोकानुनय करणाऱ्या अशा योजनांची अंमलबजावणी राज्यात केली गेली आणि त्यातनं राज्याचा आर्थिक जो काही तोल आहे तो ढासळलेला आहे। आता महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या शेतकऱ्यांना 2017 मध्येच खरं तर लाभ मिळायला हवा होता त्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाहीये आणि यामागे फक्त आणि फक्त राज्य सरकारचं आर्थिक नियोजन ज्या पद्धतीने ढासळलेलं आहे ते फक्त कारणीभूत आहे। या कर्जमाफीचा आढावा घ्यायचा झाला तर पात्र कर्ज खाती ही 26.17 लाख एवढी होती आणि त्यामध्ये आतापर्यंत 24.88 लाख खात्यांची कर्जमाफी ही करण्यात आलेली आहे। यामध्ये 1.29 लाख कर्ज खात्यांची कर्जमाफी ही अजूनही शिल्लक आहे। तसंच 15,349 कोटी रुपयांची कर्जमाफी ही निश्चित करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये आतापर्यंत 13,705 कोटी रुपयांची कर्जमाफी ही करण्यात आली आणि अजूनही 1,644 कोटी रुपयांची कर्जमाफी शिल्लक आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या अद्यापही प्रतीक्षा करावी लागते। दुसरीकडे प्रशासकीयसह अन्य 346 कोटी रुपये सुद्धा शिल्लक आहेत।